नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठी छोटेसे भाषण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित माझ्या मैत्रिणींनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित व दलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर रोजी महानिर्वाण झाले। बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला। मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला होता। लहानपणापासूनच त्यांना अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले होते, परंतु त्यांना ते न घाबरता पुढे गेले। त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी मोलाचे कार्य केले। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित, दलितांचे कैवारी आणि ज्ञानाचा अथांग महासागर, महामानव, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 मध्ये दिल्ली येथे महानिर्वाण झाले। 6 डिसेंबर या दिवशी बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई येथे चैत्यभूमीवर येतात व तेथे असलेल्या बाबासाहेबांच्या अस्थींना नमन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निधनापूर्वी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होते। ते बौद्ध धर्माचे तत्वज्ञ होते। ते बौद्ध धर्मगुरू होते, म्हणून त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा शब्द वापरण्यात येतो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। धन्यवाद। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त छोटेसे मराठी भाषण पाहिलेले आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।